मुलगी झाली हो या मालिकेतून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच दिव्या पुगावकर। या मालिकेतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिने आपलं एक वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे। या मालिकेत तिने मूक मुलीची भूमिका साकारली होती आणि तिच्या या अभिनयाला सर्वांनी डोक्यावर घेतलं होतं। नुकतीच ती झी मराठी वाहिनीवरील नवीन मालिका लक्ष्मी निवासमधून प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला आली आहे आणि अशातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला अभिनेत्रीने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे आणि ती म्हणजे तिच्या लग्नाची। अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे। याबद्दल तिने सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे। दिव्याने तिच्या सोशल मीडियाद्वारे लग्नपत्रिकेची एक छोटीशी झलक शेअर करत ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांना दिली आहे। 2025 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत दिव्याने लवकरच लग्न करणार असल्याचंही जाहीर केलं आहे। नवीन वर्ष आणि पुढे आयुष्यभराचे प्रेम लवकरच होत आहे असं म्हणत तिने तिची लग्नपत्रिका शेअर केली आहे। दिव्याने शेअर केलेल्या व्हिडिओवर अक्षय आणि दिव्या सेव्ह द डेट असे कॅप्शन देण्यात आलेलं आहे। तिच्या या पोस्टखाली तिला अनेकांनी ज्या आहेत त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। अभिनेत्रीने यामध्ये कुठेही तिच्या लग्नाची तारखेचा किंवा तारीख दिलेली नाही, त्यामुळे कमेंट्समध्ये कलाकारांसह चाहत्यांनी सुद्धा दिव्याला तारीख सांग अशी विचारणा केली आहे। अभिषेक रहाळकरने या पोस्टखाली आमची उपस्थिती हाच आमचा आहे अशी कमेंट केली आहे, तर सिद्धार्थ खिरडने तारीख तर सांग अशी कमेंट केली आहे। यावर अभिनेत्रीने त्याला कॉलवर सांगते असं उत्तर दिलं आहे। यामुळे आता अनेकांना अभिनेत्रीच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे। 19 डिसेंबर 2021 रोजी दिव्याचा तिलक समारंभ पार पडला होता। यानंतर तिला अनेकदा लग्नाबद्दल विचारणा केली गेली। अशातच आता तिने लग्नाची माहिती दिली आहे, पण तिने तारीख जाहीर केलेली नाही आणि तिने तारीख जाहीर जरी केली नसली तरी ती लवकरात लवकर लग्नबंधनात अडकणार आहे असं साधारणतः या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। दरम्यान दिव्याच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अक्षय घरत असं आहे। अक्षय घरत फिटनेस मॉडेल म्हणून ओळखला जातो। त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर तसेच उद्योजक असे नमूद केलेले आहे। तर दिव्याने मुलगी झाली हो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत काम केलं आहे, तर आता ती लक्ष्मी निवासमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे। या मालिकेत ती श्रीनिवास आणि लक्ष्मी यांच्या धाकट्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे। मला दिव्या हिने साकारलेली आतापर्यंतची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।